सकाळी सकाळी उठल्यावर मुलांचा डबा द्यायचा आहे, मिस्टरांचा डबा द्यायचा आहे किंवा तुमच्या स्वतःचा डबा द्यायचा आहे, याच्यामध्ये खूप सारा वेळ लागतो आणि सकाळची मॉर्निंग रुटीन आपली खराब जाते, धावपळीत जाते. त्याच्यामुळे काही अशा टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला उपयोग पडेल. तुम्ही रात्री जर या गोष्टी करून ठेवल्या तर सकाळी तुम्हाला स्वतःलाही वेळ देता येईल आणि तुमचा मूडही फ्रेश राहील. त्याच्यासाठी रात्रीचे काही खरकटे भांडे आहे रात्रीचे, ते सिंकमध्ये तसेच न ठेवता सकाळी घासीन या आळसा पोटी आपण तसेच ठेवत असतो. सकाळी सकाळी ते बघितलं की मूड खूप ऑफ होतो आणि नको नको वाटतं. त्याच्यामुळे शक्यतो रात्रीच हे सगळं क्लीन करून ठेवा. बहुतेक लेडीज करत असतील, पण ज्या काही वर्किंग वुमन आहे की त्या भांड्यावाल्या बायका येतील किंवा तुमच्याकडे भांडी घासणारी येत असेल तर त्याच्या भरोशावर आपण ठेवत देत असतो की सकाळी ती येऊन घासेल. त्याच्यामुळं खूप सारे झुरळं, मच्छर, डास हे सगळे खूप होत असतात. त्याच्यामुळं स्वयंपाक झाला की लागलेच हे सगळं क्लीन करून ठेवायचं. आपला जो काही डेली यूजच्या आपल्या वस्तू आहेत त्याच्यात तेल वगैरे याच्यातले जे काही चिकट डाग आहे त्याच्यावर थोडंसं फडका फिरवून घ्यायचा. अशा प्रकारे जर क्लीन आपला किचन असेल तर कोणालाच चांगलं वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतं. जर लेडीज असं येत असेल तुमच्याकडं जर भांडे वगैरे घासायला, तर कमीत कमी त्याच्यातला जो खरकटा आहे, जो काही अन्न आहे त्याच्यात, ते साईडला काढून तुम्ही डस्टबिनमध्ये ठेवू शकता आणि सगळं त्यांना म्हणजे पाणी टाकून थोडंसं लिक्विड वगैरे टाकून ठेवू शकतात सकाळी त्यांनी जरी भांडे घासले तर. अशा प्रकारे जर किचन असेल तर सकाळी जी काम करण्याची मजा एक औरच असते. सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या म्हणजे याच्यावर असतात. आपल्या डोळ्यांना जर सगळं पॉझिटिव्ह आणि छान दिसेल, सुंदर दिसेल, तर आपल्याला काम करण्यात हुरूप येतो. सगळ्या गोष्टी जेव्हा आपण किचन क्लीन करतो तर अशा प्रकारे रात्री खूप त्याच्यावर येणारे चिलटे वगैरे येत नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारे क्लीन करून घ्या. ज्या काही गोष्टी रात्री करू शकतात, शक्यतो लादी पुसणं, झाडून एकदा काढणं, कोणी रात्रीचं झाडू काढत नाही, तरी मी जेवढं होईल तेवढं क्लीन करण्याचा रात्रीच हे एक प्रयत्न करते, सकाळी माझी जास्त धावपळ होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे भांडे वगैरे स्वच्छ धुवून रात्रीच ठेवत असते. त्याच्यानंतर तेलाचा डबा, मिठाचा डबा आणि तूप याच्यावर थोडंसं नॉर्मल कोरड्या कपड्याने हात फिरवत असते, म्हणजे तेही चिकट वाटत नाही. व जेव्हा आपण डीप क्लिनिंग करू तर आपल्याला जास्त वेळ त्या डब्यांवर किंवा कोणत्याही गोष्टीवर जास्त लागत नाही. याच्यासोबत बेसिंगवरचा जो काही आपला हे आहे टाईल्स आहे तेही मी याच्यासोबतच क्लीन करून घेते. किंवा जेव्हा मी मोठी क्लिनिंग करेल तर त्याच्यासाठी एवढा माझ्याकडे वेळ नसतो की मी कायमच करेल, तर म्हणून मी अशा प्रकारे क्लीन करत असते. त्याच्यानंतर मुलांच्या ज्या काही स्कूलचे बुक्स आहेत त्यांच्या टाईम टेबलनुसार भरणं त्यांनाही सांगत असते. त्यांना मी लिहून दिलेलं आहे टाईम टेबल, तर ते त्यांच्या हिशोबाने भरून घेतात. तेवढा माझा लोड वाचतो आणि सकाळी खूप घाई होते. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी मी रात्रीच करून ठेवत असते. एकदा त्यांचा होमवर्क झाला की त्यांना सांगत असते की आपापली बॅग क्लीन करा. त्याच्यात जे काही पेन्सिलचं किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत ते क्लीन करून बॅग भरा. त्याच्यानंतर जे काही त्यांचे स्कूलचे युनिफॉर्म आहे तेही मी रात्रीच इस्त्री करून ठेवत असते. सकाळी जास्त वेळ वाचतो. मी काही वर्कला जात नाही बाहेर, तरीही मला स्वतःसाठी वेळ पाहिजे असतो, म्हणून मी हे काही गोष्टी रात्रीच प्रिप्लॅन करून ठेवत असते. म्हणजे सकाळी माझा तेवढा वेळ वाचतो व स्वतःसाठी मी वेळ देऊ शकते व धांदल उडत नाही मुलांचा आवरायला. एखाद्या वेळेस उशीर जरी झाला तर सगळं सुरळीत होतं. त्याच्यानंतर जी काही भाजी करायची आहे त्याचीही प्लॅनिंग मी रात्रीच करून ठेवत असते. म्हणजे जास्त नाही, प्लॅनिंग आठवड्याभराची माझी असते, पण थोडंफार जे काही आहे की मी रात्री करू शकते. जसं की लसूण मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ज्या काही प्री प्लॅनिंग माझ्या असतात त्या. पण तरीही त्याच्यात थोडंफार जे उद्या भाजी करायची ते डोक्यात ठेवून थोडंफार त्याची प्लॅनिंग करत असते. एक पाण्याचा जार तिथं भरून ठेवत असते. अशा प्रकारे माझ्याकडे एक जार आहे जो मी स्वयंपाकाला यूज करते फक्त. आणि जे काही बॉईल करायच्या गोष्टी आहेत रात्रीच्या, जर तुम्हाला पराठा करायचा आहे किंवा काहीतरी द्यायचं आहे मुलांना, बॉईलच्या ज्या काही गोष्टी असतील त्याही मी रात्रीच बॉईल करून एका कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवत असते. म्हणजे सकाळी तेवढाच वेळ माझा वाचतो. आता हे मी काही उद्यासाठी नाही सांगत आहे, पण असंच मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ. याच्यामध्ये जे काही स्वीटकॉर्न आहे ते दाखवलेत बॉईल करताना. त्याच्यानंतर जे पाण्याचे बॉटल असतात त्याही मी रात्री भरून ठेवत असते. मग सकाळी सकाळी उठल्यावर जास्त लोड होत नाही की लगेच टिफिन बनवलं की त्यांचा डबा पॅक केला की बॉटल भरलेल्या आहेत. हे एक छानच असते की सकाळी सकाळी तेवढा वेळ माझा वाचतो. 10 मिनटं का होईना क्लीन करून त्या
ठेवायच्या मी रात्रीच ठेवत असते, म्हणजे माझा तेवढा वेळ वाचते. ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते. बघा, ह्या सगळ्या गोष्टी एकदा करून बघा, तुम्हाला तुमची मॉर्निंग खूप छान आणि आनंदमयी जाईल. तुम्हाला स्वतःसाठी वेळ भेटेल व तुमची एनर्जीही कमी होणार नाही. त्याच्यामुळे हे सगळ्या हॅक्स मी सांगितले आहे. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.